आली आपल्या शोचं नाव आहे, त्याच्यामुळे आम्ही चौघीजणी अप्सरा आली या गाण्यावरती परफॉर्म करणार आहोत. एकापेक्षा एक अप्सरा आलीमध्ये एक डान्स करणार आहे, पण तो तुम्हाला टीव्हीवर बघावं लागेल. आता नाही बघायचं, आता आम्ही नाही सांगणार. नमस्कार, मी विवेक राऊत. मी आज परफॉर्म करतोय नेहा बरोबर महाअंतिम सोहळ्यात एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा एकापेक्षा एक महाअंतिम सोहळा. नमस्कार, मी मृणाल दुसानीस. आज मी पण एकापेक्षा एकच्या अंतिम सोहळ्यामध्ये परफॉर्म करणार आहे आणि जर तुम्हाला माझा डान्स बघायचा असेल तर नक्की बघा एकापेक्षा एक अप्सरा आली, फक्त झी मराठीवर. मी आज इथे एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या महाअंतिम सोहळ्यामध्ये आमचा जो नवा सिनेमा येतोय झी टॉकीजचा, मस्त चाललाय आमचं. त्या सिनेमाच्या संदर्भात आम्ही एक गमतीदार स्किट सादर करतोय. खूप धमाल आहे आणि सोहळ्याला पण खूप मजा येते. तेव्हा तुम्ही देखील पाहत राहा एकापेक्षा एक अप्सरा आलीचा महाअंतिम सोहळा. नमस्कार, मी मयुरेश पेम. मी एकापेक्षा एक अप्सरा आली महाअंतिम फेरीत एक दर्जेदार आणि धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीचा महाअंतिम सोहळा. नमस्कार, मी नेहा जोशी. मी आज एक परफॉर्मन्स करते आणि तुम्हाला जर माझा परफॉर्मन्स बघायचा असेल तर पाहायला विसरू नका एकापेक्षा एक अप्सरा आलीचा महाअंतिम सोहळा. नमस्कार, मी पियुष रानडे. मी आत्ता गिरिजा ओक, तुमची आवडती कंटेस्टंट, यांच्यासोबत एक ड्युएट परफॉर्म करतोय. गाण्याचं नाव आहे अंजाना अंजानी. मी अंजाना आहे, ती अंजानी आहे. तर पाहत राहा एकापेक्षा एक अंतिम सोहळा. नमस्कार, मी सोनाली खरे आणि आज एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या महाअंतिम फेरीमध्ये मी परफॉर्मन्स देणार आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी इथे पुन्हा एकदा सगळ्यांसमोर परफॉर्मन्सेस देणार आहेत आणि खूप छान धमाल मस्ती करणार आहोत आणि आय एम शुअर तुम्हाला हा सोहळा पाहायला खूप आवडेल. सो नक्की पहा एकापेक्षा एक अप्सरा आली महाअंतिम सोहळा. आता अंतिम सोहळा म्हटल्यानंतर मला परफॉर्मन्स करावा लागणारच, कारण ती प्रथा आहे आणि त्या प्रथेमुळे, आणि मी स्वतः एक डान्सर आहे, तर त्यामुळे मला डान्स करायला खूप आवडतं आणि आवडत नसतं तर मी केलाच नसता. तर दर परवाच्या आपल्या अंतिम फेरीच्या या सोहळ्यात मी परफॉर्म करतो, पण विषय प्रत्येक वेळेला वेगळा असतो. आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत सर्व एकत्र येऊन, तर त्याच अनुषंगानं मी माझा परफॉर्मन्स आज देणार आहे. महाराष्ट्राला एक सलाम करणार आहे माझ्या एका छोट्या कलावंताकडे. कदाचित नेहा पेंडसे असेल. मी उर्मिला ताईबरोबर परफॉर्म केलेलं म्हणून मला मनापासून वाटतं की उर्मिला कानेटकरने जिंकावं. मला नेहा पेंडसेबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स आहे. किंवा मृण्मयी असू शकते. मला असं वाटतं पर्सनली की ऑफकोर्स गिरिजाच हे सोहळा जिंकेल. किंवा गिरिजा असू शकते, पण मला असं वाटतं की उर्मिला जिंकेल आणि उर्मिला जिंकावी. मला असं वाटतं की मृण्मयी देशपांडे जिंकू दे. किंवा उर्मिलाही असू शकते, माहीत नाही. मी पण कन्फ्युज्ड आहे, मलाही माहिती आहे तुम्ही खूप कन्फ्युज्ड आहात. बघूया आपण सोहळ्यातच. नमस्कार, मी पुष्कर श्रोत्री. वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आलीचा महाअंतिम सोहळा आता अवघ्या काही क्षणांमध्ये सुरू होत आहे.
यामध्ये मी सूत्रसंचालन करणार आहे. यामध्ये काही धमाल स्किट्स आहेत आणि त्याशिवाय यामध्ये माझं नृत्य सुद्धा आहे. तेव्हा आता वेळ दवडू नका, तुम्ही सुद्धा सरसावून बसा, कारण मी जर स्टेजवर गेलो नाही तर हा सोहळा सुरू होऊ शकत नाही. तेव्हा चला 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 तयारीला लागा. आलोच आलोच, ते बघ तुम्ही भेटायला येतो तिकडे. आलो आलो आलो.